हाँगकाँग, सिंगापूरसह काही देशांमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याची बातमी आहे. अशातच मुंबईत कोरोना संशयित 2 रुग्णांचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आली. कोरोना सदृश्य रुग्ण आढळल्यानं मुंबईकरांमध्ये भीतीचं वातावरण आहे. मात्र या 2 रुग्णांचा मृत्यू खरंच कोरोनामुळे झालाय का? मुंबईत कोरोनानं परत एंट्री केली आहे का? हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मुंबईतील काही रुग्णांमध्ये कोविड सदृश्य लक्षणं आढळण्यास सुरुवात झाली आहे. मुंबईच्या KEM रुग्णालयामध्ये कोविड सदृश्य लक्षणं असणाऱ्या 10 रुग्णांची नोंद झाली आहे. कर्करोगानं ग्रस्त 59 वर्षीय महिला आणि मूत्रपिंडाच्या आजारानं ग्रस्त 14 वर्षीय मुलीचा मृत्यू झाला. दोघांचीही मरणोत्तर कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली. मात्र KEM रुग्णालयाच्या डॉक्टरांनी सांगितलं की 14 वर्षीय रुग्णाला नेफ्रोटिक सिंड्रोम होता आणि या रुग्णाचा मृत्यू किडनी निकामी झाल्यामुळे झाला, तर दुसऱ्या रुग्णाला कॅन्सर होता. हे दोन्ही रुग्ण कोमॉर्बिड होते असं डॉक्टरांनी सांगितले. दरम्यान दक्षतेचा उपाय म्हणून मुंबई महापालिका आणि आरोग्य विभागानं खबरदारीचा उपाययोजना करण्यास सुरुवात केली. आंतरराष्ट्रीय प्रवाशांची कसून तपासणी केली जाते. सध्या घाबरण्याची गरज नाही असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. मात्र निष्काळजीपणा करू नका. विशेष करून वृद्ध, गंभीर आजारांनी ग्रस्त असलेले लोक आणि परदेशातून परतणाऱ्या प्रवाशांनी काळजी घ्यावी असं डॉक्टरांनी सांगितलंय. ब्युरो रिपोर्ट, मुंबई तक.